माझा आणि एसटीचं सुद्धा नातं आहे। मी जेव्हा सांगलीला कॉलेजला होतो, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला 11-12वी सायन्सला, आमची ती परिस्थिती नव्हती खानावळ लावायची। माझे वडील शिक्षक होते, परंतु स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आजारी असल्यामुळं। 3-4 हजार रुपयाची पेन्शन होती, खानावळ लावणं शक्य नव्हतं। माझी आई शेतात काम करणारी, आमच्या शेळ्या जनावर होती। रोज सकाळी 8 वाजता मसवड सांगली, आता तासगाव आगाराचे इथं जर काही प्रतिनिधी असतील तर त्यांना माहित आहे, मसवड सांगली नावाची एसटी ही आमच्या पडळकरवाडीतून जायची आणि सकाळी 8 वाजता माझी आई पाटेचं उठून स्वयंपाक करून आमचा डबा जेवणाचा त्या एसटी मध्ये द्यायची। तिथून 100 किलोमीटर प्रवास करून 10:30 वाजता 11 वाजता ती एसटी सांगलीमध्ये पोहोचायची आणि मग आम्ही 4 घास खायचो। म्हणजे गोपीचंद पडळकरच्या या निर्मितीमध्ये एसटीची सुद्धा फार मोठी साथ आहे। म्हणजे 2 वर्ष डबा, म्हणजे अनेक मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये, असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचा डबा घरी तयार होतो आणि एसटीतून येतो, सकाळचा तोच खायचा आणि संध्याकाळी पण तोच खायचा, दुसऱ्या दिवशी तो एसटीतून येतो। दुसरा एक माझा प्रसंग एसटीसी आहे। मी जेव्हा 11वीचं ऍडमिशन घ्यायला सांगलीला निघालो, कारण माझं गाव पडळकरवाडी, झरे गावामध्ये 11-12वीचं कॉलेज होतं। 11-12वीला झऱ्यातच ऍडमिशन घ्यायचं म्हणून नवीन सायकल आणली होती SLR कंपनीची, तुम्हाला ती छोट्या टायराची, त्याचा हँडल असा असतो, आपल्या साध्या सायकल असतो। तर ती सायकल 1625 रुपयाला आम्ही खरेदी केली मी आणि पडळकरवाडीला घेऊन आलो। परत मित्र म्हणले की सांगलीला शाळेला जायचं, परत जाऊन सांगलीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि मग जेव्हा पत्र्याची पेटी सगळं, आता सुटकेस बिटकेस आल्या, तेव्हा काही ती परिस्थिती नव्हती। ज्यांची परिस्थिती त्यांच्याकडे असेल, आपल्याकडे काही नव्हती। पत्र्याच्या पेटीमध्ये सगळं भरून आणि ती एसटीवरती टपावरती ती सायकल टाकली आणि मग नवीन सायकल हो, एकदम खट्ट। प्रत्येक जिथं कुठं एसटी उतरल तिथं उतरून शिडीवर चढून बघायचं आहे का। गाणंदमध्ये उतरलो, खरसुंडीत उतरलो, भिवघाटवरती उतरलो, ती परत खानापूरला गाडी जायची, मधनं पेड मार्गे तासगावला, खानापुरात उतरलो, परत एसटीच्या टपावरती चढलो, एसटीवरती सायकल आहे का, आहे, परत गाडीत बसलो, परत पेड मार्गे विजयनगर, पेड मार्गे गोटेवाडी मार्गे गेली तासगावमध्ये गाडी, तासगावमध्ये गाडी थांबली, तासगावमध्ये खाली उतरलो, परत टपावरती चढलो, सायकल नाही, अरे बापरे, परत खाली उतरलो, परत गाडीच्या पेट्या का बघितलं, तीच गाड्या का बनवून परत वर चढलो, सायकल नाही। परत उतरलो, पेटी खाली घेतली, उतरलो, त्या डेपो मॅनेजरकडे गेलो, अहो म्हटलं माझी सायकल पडळकरवाडीमध्ये मी एसटीच्या टपावरती ठेवली होती, तासगावमध्ये आलो तर सायकल नाही, खानापुरात ती सायकल होती। अरे बापरे, ते म्हटलं सायकल पडली असेल। मग परत दुसरी एसटी पकडली, खानापूर पर्यंत एका डाव्या बाजून बघत गेलो, कुठं पडल्या का, नाही, परत दुसरी पकडली गाडी, खानापुरातनं तासगावला आलो, दुसऱ्या बाजूला सायकल पडल्या का, नाही। मग त्या दिवशी डेपो मॅनेजरकडे मी अर्ज लिहून दिला की माझी सायकल चोरीला गेलेली आहे। डेपो मॅनेजर म्हणला माझा काही संबंध नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा। आणि मग मी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो। 11वीच्या ऍडमिशनच्या वेळेस माझी सायकल चोरीला गेल्या, सायकल काही मला मिळाली नाही। परत दुसऱ्या वर्षी, कारण ती परिस्थिती नव्हती सायकल घ्यायची, 1 वर्ष तसंच राहिलो। माझ्या आईनं शेळ्याची करडं विकल्याच्या नंतर परत मला सायकलला पैसे पाठवून दिलं। माझे वडील आजारी होते, त्यांना सांगणं, अरे म्हटलं त्यांना धक्का बसेल म्हणून ती सांगितलं नाही। मग दुसऱ्या वर्षी 1675 रुपयाला, 50 रुपये त्या सायकलची किंमत वाढली होती, 1675 रुपयाला ती सायकल घेतली आणि एसटीवरनं सायकल चोरीला जात्या म्हणून मी सांगलीतनं परत एसटीवरती टपावरती टाकली नाही, स्वतः चालवत मी पडळकरवाडीला 100 किलोमीटर आलो। म्हणजे एसटीचा माझा संबंध तेव्हापासूनच आहे। आणि तुम्हाला माहित आहे, गावामध्ये तुमचं ब्रीद वाक्यच आहे, हात दाखवा गाडी थांबवा, गाव तिथं एसटी, रस्ता तिथं एसटी, आणि तुम्ही सगळेजण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये। आता रस्ते वगैरे चांगले झाले, परंतु ती पूर्वी परिस्थिती नव्हती। नाहीतर आता तुम्ही आजही मी तुमच्याशी बोलत असताना एसटी कर्मचारी जेव्हा मुक्कामी गाडी घेऊन गावामध्ये जातो, तिथं शौचालयाची सोय नसते, जेव्हा तो मुक्कामी जातो तो देवळामध्ये झोपतो, परिस्थिती आहे, आजची पण ही परिस्थिती आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी हा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या, जिथं कुठं वाहनं नाहीत, आता 4 व्हीलर वगैरे गाड्या आल्या, आता 2 व्हीलर गाड्या जास्तीच्या झाल्या, परंतु गावामध्ये कधी कधी 4 व्हीलर एक पण गाडी नव्हती। अशा वेळेस एसटीची वाट अख्खं गाव बघत बसायचं। आम्ही जेव्हा शाळेत होतो
आमच्या पडळकरवाडीच्या शाळेच्या समोरच एसटीचा स्टॉप आहे. तिकडं चढावर गाडी दिसली, सगळी एसटी आली, सगळी पोरं एसटीच्या कडेली. त्याचं काय काम नाही, कोण आलंय, कोण उतरतंय, कोण चढतंय. म्हणजे ती एक आत्मीयता सगळ्यांचीच या एसटीच्या सोबत होती.